Hello student. Today I will discuss now the lymphatic system in anatomy and physiology. In anatomy and physiology, so I will take lymphatic system chapter. Okay. लिम्फॅटिक सिस्टीम बद्दल कोणी सांगू शकतं का? लिम्फ म्हणजे काय? लिम्फ नोड असतात. लिम्फ कधी ऐकलंय का? लिम्फॅटिक ऐकलंय कधी? कुठे ऐकलंय? ऐकलेलं आहे कधी लिम्फ? कुठे ऐकलंय? So in lymphatic system, the lymph node present in your body. First one tonsils. Second thing lymph vessels. Third one is thymus. Fourth one is lymph node present on your abdominal region. लास्ट वन इज बोन मॅरो. तुमच्या बोन मॅरोच्या अंडर सुद्धा लिम्फ नोड असतो. लिम्फ नोड प्रेझेंट टॉन्सिल्स, थायमस रिजन, स्प्लिन रिजन, ओके, आणि बोन मॅरो या ठिकाणी लिम्फ नोड तुमची प्रेझेंट असतात. त्याला आपण काय बोलतो? लिम्फॅटिक सिस्टीम. सो आता लिम्फ तर प्रेझेंट आहे बघ. फंक्शनिंग काय करणार लिम्फ आपल्या बॉडीमध्ये? ओके. त्यानंतर फंक्शनिंग नंतर काय वर्क करणारे की ते आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट आहेत लिम्फ नोड. ओके. सो ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू. लिम्फॅटिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ लाईक लिम्फ द फ्लुइड फॉलोइंग इन अ लिम्फॅटिक वेसल्स. लिम्फच्या अंडर का असतो? फ्लुइड असतो. तुमच्या हार्टला जो फ्लुइड जातो ना, तो रिटर्न बॅक कोणामुळे होतो? लिम्फमुळं. जे तुमच्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होतात ना फ्लुइड, ते कोणामुळे होतो? लिम्फमुळं. लिम्फ वेसल्स, ओके. लिम्फ नोड्स. लिम्फ ऑर्गन कोणते कोणते? स्प्लीन अँड थायमस. डिफ्यूज लिम्फॉइड टिश्यू कुठे कुठे आहेत? टॉन्सिल्स. आणि बोन मॅरो हे तुमचे काय? लिम्फ नोड त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. ओके. ते प्रॉपरली फंक्शनिंग करतात तुमच्या बॉडीमध्ये. आता बोन मॅरो जर का मी डिटेक्ट केला तर मला बोन मॅरोमध्ये काय कळणार? तुमचा जेनेटिकल जो पण डिसऑर्डर्स आहे किंवा तुम्हाला इन डिसऑर्डर्स का झालेला आहे ते आपल्या बोन मॅरोमध्ये कळतं आपल्याला. आपल्याला कॅन्सर ज्यावेळेला झालं ना तर आपल्याला लिम्फ नोडची टेस्ट करतो आणि लिम्फ नोड सोबत आपण काय बोन मॅरोची सुद्धा टेस्ट करतो कॅन्सरिंगमध्ये. का? कारण की डायरेक्टली काय बोन मॅरो म्हणजे कोणते जे आपले एकदम स्मॉल सेल्स असतात त्या सेल्सपर्यंत कॅन्सर किती पोहोचला ते बघण्यासाठी आपण ते करतो. समजलं ना? फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. टिश्यू ड्रेनेज. Every day, around 21 liters of fluid plasma carrying dissolved substance and some plasma protein escape from the arterial end of the capillaries and into the tissue. Most of this fluid is directly returned to the bloodstream via the capillary and its venous endward. The excess, about 3 and 4 liters of fluid is drained away by the lymphatic vessels. If this does not happen, the tissue will rapidly become waterlogged and the CVS will begin to fail as the blood volume fails. ओके. CVS काय? CVSचा फुल फॉर्म काय? CVSचा फुल फॉर्म काय? CVS. CVS. त्याच्या आतमध्ये नाही येत सांगतोय. सो एव्हरी डे अराउंड किती 21 लिटर जो आपला फ्लुइड आहे बॉडीतला त्यामध्ये काय काय येतात? फ्लुइड प्लाझ्मा येणार, ओके. त्यानंतर प्रोटीन येणार. त्यानंतर आपला हे कुठेपर्यंत जाणार माहिती आहे का? आपल्या कॅपिलरीजपर्यंत आणि टिश्यूजपर्यंत जाणार. आता माझे हे कॅपिलरीज आहेत, इथपर्यंत दिसतात तुम्हाला कॅपिलरीज दिसतात ना, रेडिश कलरचे कॅपिलरीज. कुठपर्यंत असतात कॅपिलरीज प्रेझेंट आपल्या बॉडीमध्ये? फिंगरपर्यंत की हेडपर्यंत? सो ऐका आता, इन दॅट द कॅपिलरी टिश्यू पर्यंत जे जाणार आपलं फ्लुइड आणि ती रिटर्न ज्या वेळेला येणार आपल्या कॅपिलरीज पर्यंत, टिश्यूच्या अंडर असतात कॅपिलरीज,
ओके. सो कॅपिलरीज पर्यंत जे पण व्हेनस ड्रेनेज सप्लाय आहेत, व्हेन्स म्हणून जे ड्रेनेज सप्लाय होतं आपल्या बॉडीला ते. सो विदाऊट टिश्यू हे पॉसिबल नाही आहेत. ओके, विदाऊट टिश्यू हे पॉसिबल नाही. म्हणून जर का आपल्याला वॉटर लॉक जर का रॅपिडली करत असेल तर आपल्याला कोणाची हेल्प लागणार आहेत? CVS. ओके, CVSची हेल्प लागणार आहेत. पण ज्या वेळेला जर का CVS जर का फेल असला, आपलं कार्डियाक व्हास्क्युलर सिस्टम फेल झाली माझी, मग आता मला जो म्हणजे कसं इम्प्युअर टू प्युअर ब्लड असतं ना माझ्या बॉडीमध्ये, आता हे प्युअर ब्लड आहे, इम्प्युअर ब्लड आहे, मग दोन्ही पण मिक्स झालं म्हणजे मला काय कार्डियाक शॉक आलेला आहे. सो त्यावेळेला ते वर्क करणार का? व्हेनस ड्रेनेज नाही करणार. मग तुमची CVS सिस्टम कशी प्रॉपरली पाहिजे, कारण की जर तुमचा फ्लो जाणार आहेत हार्टपासून रिटर्न येणार तुमच्या कॅपिलरीजपर्यंत, सो ती सिस्टम प्रॉपरली पाहिजे. सेकंडवाले कोण असणार आहेत? आणि कर ब्रेकडाऊन प्रोडक्ट ऑफ द फॅट अँड फॅट सोल्युबल मटेरियल्स. आता तुम्ही फॅट कन्झ्युम करतात, ओके. आता स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे तुमचं ब्रेकडाऊन होणार. ओके, ब्रेकडाऊन झाल्यानंतर स्मॉल जे पण फॅट सोल्युबल्स विटॅमिन्स त्याचं ब्रेकडाऊन होणार तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. म्हणजे फॅट सोल्युबल मटेरियल्स असतात त्यांचं पण ब्रेकडाऊन होणार. मग आता ॲब्झॉर्ब इन द सेंट्रल लॅक्टियल्स लिम्फॅटिक वेसल्स ऑफ द विलाय. विलाय माहीत तुम्हाला कुठं असतो? विलाय नाही माहीत? लिम्फ विलाय, लिम्फॅटिकच्या अंदर असतो बघा विलाय. विलाय स्टेम असतं बघा, छोटे छोटे स्टेम्स असतात. लिम्फच्या अंदर असतं बघा, लिम्फच्या अंदर विलाय. कधी ऐकलेलं आहे असं? विलाय असतात बघा, छोट्या छोट्या विलाय, एकदम स्मॉल टाईपमध्ये. सो ते त्या ठिकाणी काय होणार, ती ऑब्झर्व करण्याचे काम करणार. ओके, तुमच्या विलाय. आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे विटॅमिन फॅट सोल्युबल कोणते, फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल कोणते विटॅमिन्स? विटॅमिन A, D, E, K हे कोणते सोल्युबल आहे? आणि विटॅमिन B1, B2, B3, B6, B9, B12, B12 पण हे कोणते सोल्युबल्स आहे? B1, B3, B2, B6, B8, B9, B12 हे कोणते सोल्युबल्स आहे? आणि विटॅमिन A, D, E, K हे कोणते सोल्युबल्स आहे? वॉटर सोल्युबल्स कोणते आणि फॅट सोल्युबल्स कोणते यामध्ये? आणि फॅट सोल्युबल A, D, फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल C आणि B. ओके, बी मध्ये पण पार्ट आहे, विटॅमिन B1, B2, B3, B6, B8, B9, B12 हे 12 पर्यंत आहेत ना विटॅमिन B. त्याच्यामध्ये त्यांचे नेम आहेत, सायंटिफिक नेम, तुम्हाला पार्ट पाहिजेत. आणि विटॅमिन C का हा काय वॉटर सोल्युबल आहे का फॅट सोल्युबल? विटॅमिन C कोणता सोल्युबल आहे? वॉटर, मग फॅट. विटॅमिन C कशामध्ये असतो? मग कशामध्ये झाला तो? C आणि B लक्षात ठेवायचं. आणि A, D, E, K फॅट सोल्युबल. समजलं ना? आता फॅट सोल्युबल तुम्ही जे पण कन्झ्युम करणार आहे त्याला इन स्मॉल ब्रेकडाऊन कोण करणार आहे? स्मॉल इंटेस्टाईन. आपण बघितलं ना, स्मॉल इंटेस्टाईनच्या रिजनमध्ये पण असतो एक लिम्फ नोड, त्याचं पण त्या ठिकाणी वर्किंग असतो ना. इम्युनिटी, the lymphatic organs are concerned with the production and maturation of lymphocytes. The WBC responsible for immunity. Bone marrow is therefore considered to be lymphatic tissue. Science lymphocytes are very important. आता लिम्फॅटिक सिस्टीमचं काय इम्युनिटीमध्ये वर? आता तुमचे बोन मॅरो आहेत, ओके. सो आता बोन मॅरो म्हणून आपण काय करणार? कलेक्शन करणार बोन मॅरोचं, आणि त्यामध्ये चेक करणार WBC काय आहे? त्याची नॉर्मल रेंज किती असते?
नॉर्मल रेंज. वाढल्यानंतर काय होतो, डिक्रीज झाल्यानंतर काय होतो? काय अनुष्का? WBC. सो तुमचं WBC काय करतो? रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या इम्युनिटीसाठी. जर का माझ्या WBC वीक झाला किंवा वाढला तर त्यामुळे काय होणार? मला इम्युनिटी माझी वीक होणार. समजलं फिरते? माझी इम्युनिटी वीक होणार. इम्युनिटी वीक झाल्यानंतर काय होणार? मी सिक होणार ना. समजलं ना? सो लिम्फॅटिक टिश्यू सुद्धा त्यामध्ये बघा बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट्स असतात WBC मध्ये. कधी बघितले का? ऐकले कधी? बी लिम्फोसाइट्स, टी लिम्फोसाइट्स. बी लिम्फोसाइट्स, टी लिम्फोसाइट्स ऐकलंय का? ऐकलंय ना? WBC अंडर असतात ना. सो ते आपल्या इम्युनिटीला काय करतात? बूस्ट करतात. आता लिम्फ बघू आपण. आता लिम्फ हा कसा असतो? क्लिअर असतो, वॉटर टाईप मधला. ओके, वॉटरी फ्लूइड सारखा असा लिम्फ असतो आपल्या बॉडीमध्ये. आणि तो कंपोज कुठे होणार? प्लाझ्मामध्ये. पण लेस इन प्रोटीन. प्रोटीन त्यात कमी असणार, पण प्लाझ्मा जास्त असतो. समजलं? आणि लिम्फ ट्रान्सपोर्ट कसा होणार? प्लाझ्मा प्रोटीन सोबत इन टू द कॅपिलरी बेड्स. ओके, बॅक टू द ब्लड स्ट्रीम. तुमचे कॅपिलरी बेड्स कुठे असतात? फिंगरपर्यंत जे असतात ना तुमचे बघा, रेडिश कलरेशन कॅपिलरीज आहेत तिथपर्यंत तुमच्या. ओके, मग तुमच्या कॅपिलरीला प्रिक करून सनी जे तुमचं ब्लड येणार ना, ते कॅपिलरीतलं ब्लड असतं आपल्या. समजलं? सो ऑल्सो कॅरीज अ लार्जर प्रोटीन. आता ज्यावेळेला जे लार्जर प्रोटीन असतात ना, किंवा जे लार्जर प्रोटीन असतात, एक्झाम्पल जसं आपण बघितलं बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला काय लागतो? प्रोटीन लागतो ग्रो करण्यासाठी. ओके, आणि ग्लुकोज लागतो ग्रो करण्यासाठी. सो टिश्यू काय करणार? डिव्हरेज फ्रॉम द डॅमेज टिश्यू. ओके, बॅक्टेरिया आणि सेल्स काय करतात? टिश्यूला डॅमेज करतात आपल्या नॉर्मल जे टिश्यू असतात त्याला. सो विच कॅन बी फिल्टर आउट अँड डिस्ट्रॉय इन द लिम्फ नोड. ओके, आणि मग ते फिल्टर आउट होऊन कुठे जातात? लिम्फ नोडमध्ये. मग लिम्फ नोड त्यांना काय करणार? किल करणार. किल केल्यानंतर तुमची इम्युनिटी वाढणार. समजलं लिम्फ नोडचं तुमच्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टन्स आहे? लिम्फ नोड जर तुमची थोडीशी पण प्रॉपरली फंक्शन झालेत ना, तर तुम्हाला कॅन्सर सेल त्या ठिकाणी फॉर्मेशन होतात. मग ते कोणाला? लिम्फ नोड. ज्या पर्सनला कॅन्सर आहेत ना, त्याचे लिम्फ नोड डेड होतात. इम्युनिटी खूप त्याची वीक होऊन जाते. माहिती आहे कोणाला? माहिती आहे? लिम्फ कंटेन्स lymphocytes which circulate in the lymphatic system, allowing them to patrol to different regions of the body. ओके, आता लिम्फ कंटेंट काय करतो? लिम्फॅटिक तुमचे बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स. ओके, इन द लॅक्टियल्स ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन, फॅट्स absorb into the lymphatics give the lymph a milky appearance like कायल. ओके, स्मॉल इंटेस्टाइन काय करतो? ॲब्झॉर्ब करणार फॅट सोल्युबल तुमचे जे पण न्यूट्रिएंट असेल ते. आणि लिम्फॅटिक काय करणार? मिल्की ॲपरन्स त्या ठिकाणी फॉर्म करणार. जे लिम्फ असतात ना, लिम्फ ते मिल्की ॲपरन्समध्ये आपल्याला दिसतात. कधी बघितलं तुम्ही एक्झामिनेशन्स लिम्फ एक्सरेमध्ये? नाही ना, एखाद्याच बघा तुम्ही, तुम्हाला कळेल. लिम्फॅटिक कॅपिलरीज कोण रीड करतं? सिम्पल ती इमेज बघा, एक इमेज तुम्हाला सेकंड नंबरला एक इमेज दिसते. लिम्फ कॅपिलरीज कुठं असतात? टिश्यू सेल्स कशा असतात? टिश्यू स्पेस, व्हेन्युल्स, लिम्फॅटिक वेसल्स, आणि त्यानंतर आर्ट्रिओल, टिश्यू फ्लुइड. दिसलं तुम्हाला इमेज? आता आपण इमेज बघून आणि एक्सप्लेनेशन बघायचं आहे. इमेज बघायची लिम्फॅटिक सिस्टीममधली लिम्फ कॅपिलरीज, आणि मग नंतरच आपल्याला आता हे कॅपिलरीजबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की जे कॅपिलरीज आहे ना, लिम्फ कॅपिलरी, त्याबद्दल आपल्याला त्यांनी थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ओरिजिनेट ॲज अ ब्लाइंड एंडेड ट्यूब इन द इंटरस्टिशियल स्पेस. इंटरस्टिशियल स्पेसमध्ये ती असते बघा, ब्लाइंड एंडेड ट्यूब, त्याला आपण काय बोलतो? कॅपिलरी. बघा ब्लाइंड आहे ना, कव टाईपमध्ये, थोडीशी ब्लंट टाईपमध्ये आहे. त्यानंतर दे हॅव अ सेम स्ट्रक्चर ॲज अ ब्लड कॅपिलरीज. त्याचं स्ट्रक्चर बघा, सेम स्ट्रक्चर आहे का नाही ब्लड कॅपिलरीज सारखं. तुम्हाला दुसरी कॅपिलरीज दिसते बघा, ब्लड कॅपिलरीज रेडिश कलरची दिसते ना,
ते आपले ब्लड कॅपिलरीज आहेत, पण त्याच्यासारखं सेम त्याचं स्ट्रक्चर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सो इट्स अ सिंगल लेअर एंडोथेलियर सेल्स त्याच्यामध्ये असतात, बट देअर वॉल आर मोर परमिएबल टू इंटरस्टिशियल फ्लुइड कॉन्स्टिट्यूएंट्स इन्क्लुडिंग इन द प्रोटीन अँड द सेल डेब्रिज. त्यामध्ये काय काय असणार आहेत, जी तुमची वॉल आहेत ना त्याची कॅपिलरीजची, कोणती लिम्फॅटिक कॅपिलरीज आहे ना ती वॉल आहेत. ओके, सो त्याची वॉल कशाने बनलेली आहेत, इन्क्लुडिंग इन द प्रोटीन अँड सेल डेब्रिज. माहिती तुम्हाला काय आहे सेल डेब्रिज? नाही माहिती? कसं काय माहिती? ओके, so it is a interstitial fluid constitutes, okay, including in the protein and the cell debris. The tiny capillaries join up to the from a larger lymph vessels. त्यानंतर आपण बघू ऑल टिश्यूज हॅव अ नेटवर्क ऑफ लिम्फॅटिक वेसल्स. आता जी आपलं ग्रीनिश कलरची आपल्याला दिसते ना ते लिम्फ वेसल्स आहे आपल्या. सो इट इज अ इम्पॉर्टंट ऑफ काय एक्सेप्शन बिंग द CNS मध्ये नसतात. ओके, द कॉर्निया ऑफ द आय, the bones and the most superficial layer of the skin. ओके, त्यानंतर काय आपला लेअर लार्जर लिम्फ वेसल्स. कोण रीड करतं? लिम्फ वेसल्स कुठे असतात? आर फाउंड रनिंग अलॉंग साईड द आर्टरीजच्या साईडला, व्हेन्सच्या एरियामध्ये, सर्विंग एरियामध्ये. ह्या ठिकाणी इमेजमध्ये बघितलं तुम्ही, लास्टच्या इमेजमध्ये बघा, त्या ठिकाणी बघा आर्टरीज आहे, आर्टिओल्स आहे, बघितलं तुम्ही इमेज. टिश्यू फ्लुइड आहे, लिम्फॅटिक वेसल्स आहेत, समजलं ना. देअर वॉल आर अबाउट द सेम थिकनेस ॲज दोस ऑफ द स्मॉल वेन हॅव द सेम लेअर ऑफ द टिश्यू. सेम थिकनेस असते त्या वॉलची. ओके, स्मॉल वेन्स टाईपमध्ये. ओके, सेम लेअर ऑफ द टिश्यू सारखे आहेत. सो लाईक व्हेन लिम्फ वेसल्स हॅव न्यूमरस कप शेप. कोणत्या शेपमध्ये असतात ते? न्यूमरस कप शेप वॉल टू एन्श्युअर द लिम्फ फ्लो इन वन वे सिस्टीम टुवर्ड द थोरॅक्स. थोरॅक्सच्या साईडला फ्लो होण्यासाठी त्यांना काय कप शेप असतात. कप शेप असल्यामुळे काय होतात, ते प्रॉपरली थ्रोअप होतात आणि प्रॉपरली फ्लो होतात वन वे सिस्टीममध्ये. ओके, थोरॅक्स कुठं असतो? थोरॅक्स So lymph vessels becomes larger as they join together, eventually forming two large ducts, the thoracic duct and right lymphatic duct. Empty lymph into the subclavian veins. Subclavian veins पासून स्टार्ट होतो. सबक्लेवियन व्हेन्स कुठे आहेत सांगतो पुढे. लिम्फॅटिक डक्ट बघा या ठिकाणी. राईट लिम्फॅटिक डक्ट एम्प्टीज ॲट जंक्शन ऑफ द राईट इंटरनल जुगुलर अँड द राईट सबक्लेवियन व्हेन्स. इंटरनल जुगुलर व्हेन कुठून स्टार्ट होते? ही है ना, सबक्लेवियन व्हेन आणि जुगुलर व्हेन इथून स्टार्ट होती. थोरॅसिक डक्ट बघा कुठे आहे? एम्प्टीज इनटू द जंक्शन ऑफ लेफ्ट इंटरनल जुगुलर अँड द लेफ्ट सबक्लेवियन व्हेन्स. एम्प्टी कुठे होतो तो? लेफ्ट इंटरनल जुगुलर अँड द लेफ्ट सबक्लेवियन व्हेन. त्यानंतर सिस्टर्ना काय ते कायला आहे? सिस्टर्ना कायला आहे मोस्ट इन्फेरियर पार्ट ऑफ द थोरॅसिक डक्ट. आता बघू आपण थोरॅसिक डक्ट. कोण रीड करतं? रीड कर. थोरॅसिक डक्ट कुठं असतो आपल्या बघा? सिस्टर्निया कायला आहे. ओके, विच इज dilated lymph channel situated in front of the bodies of first two lumbar vertebra. कुठं असतात माहिती? वर्टिब्रा कुठं असतात? पुढे एक असतात की मागं असतात? वर्टिब्रा मागं. सो फर्स्ट टू लंबर वर्टिब्रा नाव असतं. ओके, L2 L1 L2 लंबर वर्टिब्रा माहिती आहे ना. L1 L2 तर नाव असतात. माहिती आहे कधी ऐकलेलं असं. सो त्या ठिकाणी तो तिची फर्स्ट बॉडी असते, त्या ठिकाणी त्याचा चॅनल असतो. द डक्ट इज अबाउट 40 सेंटीमीटर लांब. 40 सेंटीमीटर म्हणजे एवढा लॉंग असतो तो, एवढा
40 सेंटीमीटर लॉंग अँड ओपन इन टू द लेफ्ट सबक्लॅवियन व्हेन्स. ह्या ठिकाणी ओपन होतो. ओके, ह्या साईडला सबक्लॅवियन व्हेन, लेफ्ट सबक्लॅवियन व्हेन. आता माझी लेफ्ट सबक्लॅवियन व्हेन ही आहे, इथून सनिस्ट ओपन होणार आणि एंड कुठं होणार, L2 वर्टिब्रामध्ये, म्हणजे एवढा म्हणजे ह्या बॅक साईडचे एवढे इथपर्यंत. म्हटलं इफ ड्रेन लिम्फ फ्रॉम द बोथ लेग्स, जे आपल्या बोथ लेग्स म्हणून जर का ड्रेन होत असेल, लिम्फ म्हणून ड्रेन होत असेल, तर त्या ठिकाणी काय होणार, द पेल्विक अँड द ॲब्डोमिनल कॅव्हिटीज, द लेफ्ट हाफ ऑफ द थोरॅक्स, लेफ्ट हाफ. ओके, द लेफ्ट हाफ ऑफ द थोरॅक्स, हेड अँड नेक. कुठं असतो, हेड अँड नेकमध्ये. अँड द लेफ्ट आर्म, तुमचा लेफ्ट आर्म या ठिकाणी, हां या साईडला, ह्या रिजनला असतात. समजलं ना? समजता मी काय बोलतोय? थोरॅसिक डक्ट कुठे, L2 L1 वर्टिब्रा, समजला सगळ्यांना? सगळ्यांना समजलं ना? L1 वर्टिब्रा, L2 वर्टिब्रा. ओके, आणि ओपन कुठे असणार, लेफ्ट सब क्लॅवियन व्हेन या साईडला, ही लेफ्ट साईड. आता हा थोरॅसिक डक्ट आहे बघा. नेक्स्ट इमेज तुम्हाला दिसेल थोरॅसिक डक्ट. त्या ठिकाणी बघा L इंटरनल जुगुलर व्हेन लेफ्ट साईड, R फॉर द राईट इंटरनल जुगुलर व्हेन और लिम्फॅटिक डक्ट. बघा ग्रीन कलरचा लिम्फॅटिक डक्ट आहे थोरॅसिक डक्ट. आणि L सबक्लॅवियन व्हेन, R फॉर द राईट सबक्लॅवियन व्हेन और L फॉर द लेफ्ट सबक्लॅवियन व्हेन. त्यानंतर सुपेरियर व्हेना कावा, थोरॅसिक डक्ट L1 L2 मध्ये बघा दिसला. मग खाली डायफ्राम आहेत, दिसलं सगळ्यांना, दिसतोय त्यामध्ये राईट लिम्फॅटिक डक्ट. यामध्ये बघा प्रॉपर दिसेल तुम्हाला, दिसला? झूम करून बघा. राईट lymphatic duct. This is a dilated lymph vessels about 1 centimeter long. It lies in the root of the neck and open into the right subclavian vein. ओपन कुठं होणार, सबक्लॅवियन व्हेन. आणि लाईज कुठं असणार तो, रूट ऑफ द नेक, रूट ऑफ द नेक. ओके, त्यानंतर ओपन इंटू राईट सबक्लॅवियन व्हेन या ठिकाणी, या साईडला, राईट साईडला. हा इट ड्रेन्स लिम्फ फ्रॉम द राईट हाफ ऑफ द थोरॅक्स. ड्रेन कुठून होणार, राईट हाफ ऑफ द थोरॅक्स. थोरॅसिक डक्ट आहे ना आपला, त्याच्या राईट हाफ साईडला, या साईडला. अँड हेड अँड द नेक ऑफ द राईट ॲट्रियम. हेड, नेक आणि राईट ॲट्रियम कुठं, कोणत्या साईडला, ह्या साईडला. सो हे कोण करणार, रिमेनिंग पार्ट त्याचा ड्रेन करणार. ड्रेन म्हणजे काय, फ्लुइड सप्लाय. समजलं ना ड्रेन करणे म्हणजे काय? आता बघा नंतर नेक्स्ट इमेज आहे बघा, नेक्स्ट इमेज, त्यामध्ये बघा कळेल. क्वेश्चन विचारणार लास्टला म्हणून बोलतो. राईट लिम्फॅटिक डक्ट कोणत्या कलरचा आहे, लेफ्ट इंक्युलर जुगुलर व्हेन. थोरॅसिक डक्ट ड्रेन इनटू द सबक्लॅवियन व्हेन. थोरॅसिक डक्ट या ठिकाणी दिलेले आहेत, ड्रेन बाय द राईट लिम्फॅटिक डक्ट. म्हणजे कोणता, हा पार्ट. त्यामध्ये आपल्याला उलटं दिसतंय, आपल्या लेफ्ट साईडला आहे, राईट साईड त्यांचा, पण आपल्याला कोणत्या साईडला रिजन बघायचे, असं बघायचं आहे. इमेजेसला ठेवून राईट साईड म्हणजे, समजलं ना? ड्रेन करताय. ओके, राईट हाफ थोरॅसिक डक्टपर्यंत, राईट हाफ बॉडी पार्ट आणि आर्म. आणि खाली लेगला कोण करणार आहे, थोरॅसिक डक्ट, ड्रेन बाय द थोरॅसिक डक्ट. बघा खाली लेग साईडला पण दिलेले आहेत त्यांनी. आता हे आपला हार्ट आहेत, लार्ज लिम्फॅटिक वेसल्स आहेत, लिम्फ नोड आहेत, लिम्फॅटिक सिस्टीम आहेत. ओके, लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत. ओके, आता ह्या कोणत्या, आपल्या आर्ट्रिओल्स आहेत, आर्ट्रिओल्स वेसल्स, हार्टपासून. तर ही इमेज समजली तुम्हाला, कोणाला समजते काय? फर्स्ट वन काय, हार्टच्या आपण जर का स्टार्टिंगपासून गेलो, आर्ट्रियल सिस्टीम इकडे आहे, व्हेनस सिस्टीम, दोन सिस्टीम आहेत, आर्टरीज आणि व्हेन्स.
त्यामध्ये लार्ज व्हेन्स आहे, इकडे इलास्टिक आर्टरियस कंडक्टिंग वेसल्स आहेत, स्मॉल व्हेन्स आहेत आणि इकडे मस्क्युलर आर्टरीज आहेत. डिस्ट्रीब्युटिंग व्हेसल्स म्हणजे काय, डिस्ट्रीब्यूट करणारे ते. त्याच्यानंतर बघा आर्ट्रिओल्स आहे आणि टर्मिनल आर्ट्रिओल्स आहे. ओके, आता मधून बघा तुम्ही व्हेनस सिस्टीममधून लिम्फ लार्ज वेसल्स, तिथून काय येणार, लिम्फ नोड येणार. लिम्फ नोडमधून काय होणार, लिम्फेटिक कॅपिलरी आपल्याला ट्रान्सफर होताना दिसेल. कुठं, आपल्या आर्ट्रिओल्समध्ये. समजलं. सर्क्युलेशन ऑफ लिम्फ कसं होणार, सर्क्युलेशन. द मसल लेयर in the wall of the large lymph vessels and has an intrinsic ability to contract rhythmically lymphatic pump. लार्ज लिम्फ वेसल जे असतात ना, मागची इमेजमध्ये आपण बघितलं. सो ते काय, इंट्रेन्सिक ॲबिलिटी करतात, कॉन्ट्रॅक्ट करणार आणि रिदम म्हणजे काय, रिदम वाईज एक रिदममध्ये त्यांचं ते पंप करणार सर्क्युलेशनमध्ये. लिम्फ वेसल्स आर कॉम्प्रेस्ड बाय द ॲक्टिव्हिटी in adjacent structure such as contractions of muscles and the regular pulsation of the large arteries. This milking actions on the lymph vessels wall help to push lymph along. ज्यावेळेला आपण एखादी ॲक्टिव्हिटी करतो, ओके, सो जे स्ट्रक्चर असतात, जे मसल्स असतात आपल्याला, ते कॉन्ट्रॅक्ट करतात आपल्या लिम्फ वेसल्सला. ओके, मग पाठीमागून पुशबॅक कोण करणार, आपली आता बॉडीमध्ये एक्सरसाइज झाली, आपली बॉडी हिट झाली, बॉडीमध्ये ऑल सर्क्युलेशन झाले, मसल कॉन्ट्रॅक्ट करतायत आपल्या लिम्फला. सो मग लिम्फ वेसल्स काय करतात, त्यांना पुशअप करतात, पाठीमागून ढकलतात, मगच ती प्रोसेस पुढे स्टार्ट होते. समजतं मी काय बोलतोय. चेंज इन थोरॅसिक प्रेशर असोसिएटेड विथ द रेस्पिरेटरी सायकल ऑल्सो असिस्ट लिम्फ मुवमेंट. त्या ठिकाणी होणार चेंजेस होणार थोरॅसिक प्रेशरवर. ओके, असोसिएट काऊन करणार आपल्याला, रेस्पिरेटरी सायकल आपली ब्रिदिंग, तुमची ब्रिदिंग आहे ना ते. ऑल्सो असिस्ट लिम्फ मुवमेंट, लिम्फला मुवमेंट करण्यासाठी. थोरॅसिक रिजन कोणत्या रिजनमध्ये, आपल्या रेस्पिरेटरी रिजन जवळ आहे, म्हणून ते लिम्फला काय करणार, मुवमेंट करण्यासाठी हेल्प करणार ना. आता जर का माझे कॉन्ट्रॅक्ट झाले सगळे, पुशअप कोण करणार, मला लिम्फ करणार पाठीमागून जाण्यासाठी. मग रेस्पिरेटरी ट्रॅक सायकल काय करणार, मला असिस्ट करणार फॉर द लिम्फ मुवमेंटसाठी. लिम्फ मुवमेंट झाले पाहिजेत म्हणून. अ पीक ऑफ इन्स्पायरेशन, एक्सपायरेशन माहिती तुम्हाला, इन्स्पायर एक्सपायर नाही माहित. ॲट द पीक ऑफ इन्स्पायरेशन, इन्स्पायर करतो ना आपण, इन्स्पायर आणि एक्सपायर. ओके, द प्रेशर इन द चेस्ट ॲट द लोवेस्ट, किती असतो, लो असतो प्रेशर. या ठिकाणी प्रेशर किती आहे, स्मॉल आहे ना, सगळं हवा आतमध्ये जाते. ओके, रिलॅक्स, प्रेशर रिलॅक्स आहे. लिम्फ इज सक होणार अलॉंग विथ द राईट लिम्फॅटिक डक्ट, कोणत्या साईडला, राईट लिम्फॅटिक डक्टला. अँड सो इन्क्रीज लिम्फ फ्लो इन टू द सब क्लॅव्हियन व्हेन. सब क्लॅव्हियन व्हेन हे आपली ही वेन दोन्ही साईडच्या, त्यामध्ये काय होणार, लिम्फ फ्लो इन्क्रीज होणार. समजलं. सो चेंज द थोरॅसिक प्रेशर बाय द लिम्फ रेस्पिरेटरी सायकल. हे झालं आपलं. सो हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू सो मच.